तर पंजाबच्या लुधियानामध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी निदर्शनं केली। मंत्री संजीव अरोरा यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। तुरुंगवासाचा मार्ग निवडल्याबद्दल संजीव अरोरा यांना सलाम। सत्तेपेक्षा तत्व अधिक मौल्यवान आहेत हे त्यांनी सिद्ध केलं अशी घोषणाबाजी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी आढळलेली आहे, तर ताफ्याच्या मार्गावरच स्फोटकं सापडली। या प्रकरणी आता सुरक्षा यंत्रणांनी एकाला अटक केली आहे। बंगळुरू दौऱ्यादरम्यानचा हा संपूर्ण प्रकार आहे। देशभरातील उष्णतेची लाट आणि संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची आढावा बैठक घेत आपत्कालीन व्यवस्थापन आणि बचाव तयारीचा सविस्तरपणे आढावा घेतला। या बैठकीमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली परिस्थिती, नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्याच्या उपाययोजना तसंच मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या दरम्यान उद्भवू शकणाऱ्या पूरस्थितीवर चर्चा करण्यात आली। अमित शहांनी अधिकाऱ्यांना उष्माघाताच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या। तसंच पूरप्रवण भागांमध्ये बचाव पथकं, निवारा केंद्र आणि आवश्यक ते साहित्य तयार ठेवण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। तर काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे केंद्र सरकारने राज्य प्रशासनांना सज्ज राहण्याचं आवाहन केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।